प्रियजनो, आज पुन्हा देवबापाने आपल्याला सुंदरशी वेळ त्याच्या सानिध्यामध्ये घालवण्यासाठी दिली. म्हणून तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत करतो. तुम्हा सर्वांचं यावेळेस देवाच्या सानिध्यामध्ये स्वागत असो. पुन्हा ज्यावेळेस आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनाकडे पाहतो त्यावेळेस एक गोष्ट आम्हाला दिसून येते आणि ती बाब म्हणजे आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनात किंवा ह्या शारीरिक किंवा ह्या जगामध्ये आम्ही राहत असताना आमची प्रगती का होत नाही किंवा आम्हाला बरकत किंवा यश आम्हाला का प्राप्त होत नाही. तर धर्मशास्त्राचा जर आपण अभ्यास केला, ह्या जगातले तुम्ही कोणतेही धर्मशास्त्र घ्या, त्यात आध्यात्मिक जीवनासाठी विश्वासणाऱ्या लोकांसाठी जे जिवंत देवावर भरवसा ठेवतात अशा लोकांसाठी एक धर्मग्रंथ आहे आणि तो म्हणजे पवित्र शास्त्र बायबल. ख्रिस्ती लोकांचा जो काही धर्मग्रंथ आहे तो बायबल. याविषयी आपण सर्वजण ज्ञात आहात. असं कोणीच नाही की त्यांना हा धर्म किंवा हा धर्मग्रंथ माहीत नाही. तरी असो, तर मला एका गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला एक इशारा द्यायचा आहे. पवित्र शास्त्राचा जर आपण बारकाईने अभ्यास केला ना, तर देवाचा कोप हा कशामुळं होतो. तर पहिली गोष्ट ही आहे की ज्या वेळेस प्रथमच परमेश्वराने आदाम आणि हव्वेची निर्मिती केली म्हणण्यापेक्षा देवाने त्यांना देवाच्या हाताने ह्या मानव प्राण्याला घडवलं. जसं की देव बोलला आणि सर्व झालं. सूर्य चंद्र तारे हो, ते बोलला आणि झालं. ही जी काही सृष्टी आहे ती सृष्टी देवाच्या शब्दाने रचल्या गेलेली आहे. पण मनुष्य मानवजात ही परमेश्वराची हातची कृती आहे. आणि म्हणून ह्या सर्व सृष्टीपेक्षा परमेश्वर मनुष्यावर अधिक प्रेम करतो, कारण ती निर्मिती आहे. आणि कुशलतेने परमेश्वराने मानवाची निर्मिती केली. ज्याप्रमाणे देव पवित्र, शुद्ध, निर्मळ असा आहे, तसंच माणसांनी व्हावं आणि तशीच मानवाची निर्मिती केली. पण सैतानाला हे देखवलेलं नाही. आणि त्यावेळेस आपल्या पूर्वजाला त्यांनी पापात ओढलं. ते पापात पडले आणि ते देवाच्या क्रोधाखाली आले. तर देवाचा क्रोध किंवा देवाचा कोप हा कशामुळं होतो, तर ती गोष्ट म्हणजे की परमेश्वराची आवड नाही, परमेश्वराची आज्ञा मोडणं. आणि जेव्हापासून आपल्या पूर्वजांनी देवाची आज्ञा मोडली तेव्हापासून ही संपूर्ण सृष्टी, संपूर्ण मानवजात ही देवाच्या क्रोधाखाली ती आहे. आणि देवाचा कोप हा कशामुळं होतो, तर एक अति सुंदरसं उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की एक हिजकिय्या राजा आणि तो 21 वर्षाचा असताना तो इस्रायल लोकांचा तो राजा झाला. आणि त्याने काय केलं, तर दुसरे इतिहास याचा 36वा अध्याय आपल्याकडं बायबल असेल, पवित्र शास्त्र असतील,
तर ते आपण उघडूया. दुसरे इतिहास याचा 36वा अध्याय. दुसरे इतिहास याचा 36वा अध्याय आहे. देवाचा कोप कशामुळं होतो? तर 11व्या वचनापासून हा इतिहास तुम्ही वाचा. मी तुमच्यासमोर तो मांडतो की दुसरे इतिहास याचा 36वा अध्याय आणि 11 ते 16पर्यंत वचन. सिदकिया राजा राज्य करू लागला तेव्हा तो 21 वर्षाचा होता. त्याने यरूशलेमेत 11 वर्षे राज्य केले. त्याने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले. यिर्मया संदेष्टा परमेश्वराकडून त्यास आदेश देत असताही तो त्यासमोर नम्र झाला नाही. नबुकदनेस्सर राजाने त्यास देवाची शपथ व्हावयास लावली होती. त्याच्या विरुद्धही त्याने बंड केले. त्याने आपली मान ताठ केली आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याचकडे तो वळला नाही. त्याने आपले मन कठीण केले. त्याचप्रमाणे सर्व मुख्य याजकांनी व लोकांनीही अन्य राष्ट्रांच्या अंमळ कृत्याचे अनुक्रमण करून घोर पातक केले आणि जे मंदिर परमेश्वराने यरूशलेमेत पवित्र केले होते ते त्यांनी भ्रष्ट केले. त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर मोठ्या निकटेने आपल्या दूतांच्या हस्ते त्यास आदेश पाठवी, कारण त्याची आपल्या प्रजेवर व आपल्या निवासस्थानावर करुणा होती. पण ते देवाच्या दूतांची टेर उडवून त्यांची वचने तुच्छ मानित व त्यांच्या संदेश त्यांची निर्भसना करीत. शेवटी परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला व त्याचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही. बघा किती सुंदरचं हे परमेश्वराचे वचन आहे. सगळ्यात घोर पातक कोणता असेल तर परमेश्वराने पहिलीच आज्ञा दिली होती की माझ्यासमोर तुला अन्य देव नसावे. आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको व तिच्या पाया पडू नको. आणि हे घोर पातक त्या हिजकिया राजाने ते केलं की परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. संदेष्टाचे वचन त्याने ऐकले नाही. तो नम्र झाला नाही. त्याने आपली मान ताठ केली. त्याने आपले मने कठीण केली आणि जे आमगळ कृत्य आहेत ते त्याचं ते अनुकरण करू लागले. देवाचं जे पवित्र मंदिर आहे ते त्यांनी भ्रष्ट केले. लक्षात ठेवा, देवबाप हा इतका दयाळू, प्रेमळ, मंद क्रोध आहे की तो धीराने आजपर्यंत सर्व मानव जातीचा तो सोसत आलेला आहे. तो सहन करत आलेला आहे. देवाची मानवासंबंधी इच्छा ही आहे की आपण त्याच्या क्रोधाखाली असू नये. देवबापाची इच्छा आहे की आपलं पवित्रकरण व्हावं, कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. तर तुम्ही म्हणाल जे अमंगळ कृत्य आम्ही करीत नाही, म्हणजे आम्ही मूर्तीपूजा करत नाही. एखाद्या पाषाणाची म्हणा किंवा लाकडाची म्हणा किंवा एखाद्या धातूची म्हणा मूर्ती बनवली आणि तिच्या पाया पडलो तर ते देवाच्या विरुद्ध पाप आहे. पण तुम्ही म्हणाल आम्ही अशा कोणत्याही मूर्तीची आम्ही भक्ती किंवा उपासना करत नाही, त्याच्या पाया पडत नाही.
पण आज तुम्ही ह्या गोष्टी करत नसाल, तरी तुम्ही मूर्तीपूजक आहात. तर तुम्ही म्हणाल कसं आम्ही मूर्तीपूजक कसे आहोत? तर इपिस्करास पत्र ते तुम्ही वाचा. इपिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये स्पष्ट रीतीने सांगितलेले आहे की तुम्ही मूर्तीपूजक आहात. तर इपिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जार कर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे. असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही, हे तुम्ही जाणूनच आहात. जर आमच्यामध्ये जार कर्म आहे, आम्ही अशुद्ध कृती करतो, आम्ही लोभ धरतो, तर ते आम्ही मूर्तीपूजक आहोत. आणि म्हणून देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगू द्या की देव हा इतका प्रेमळ आहे. मग असे मी तुम्हाला देवाच्या वचनातून सांगितल्याप्रमाणे की त्या स्वर्गीय पित्याने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवी त्याला सार्वकालिक जीवन हे प्राप्त होते. आणि सार्वकालिक जीवन, तारण, मुक्ती, पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगतं. प्रेषितांच्या कृत्य याचा 4था अध्याय 12व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे नाव आकाशाखाली ते कोठे दिलेलं नाही. आणि म्हणून जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण. देवाच्या कोपापासून, देवाच्या क्रोधापासून दूर राहण्यासाठी उपाय हा एकच आहे, आणि तो उपाय म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय आम्हाला कोणीही तारू शकणार नाही. त्यासाठी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घेऊन आम्हाला त्याचा धावा करायचा आहे. या जगामध्ये सुखी, समाधानी, आशीर्वादित व्हायचं असेल तर सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव हे आहे की येशू ख्रिस्त. तो कोणालाही जास्त कष्ट देत नाही, कोणालाही तो दुःख देत नाही. फक्त आम्हाला एकच करायचं आहे की आम्हाला त्याचा धावा करायचा आहे. पण जर आम्ही जिवंत परमेश्वराकडे वळालो नाही, आम्ही संदेश त्याचे ऐकलं नाही, आमचे मन जर आम्ही कठीण केले, अमंगळ कृत्य जर आम्ही करत राहिलो, तर आमची दशा ही कशी होईल? पवित्र शास्त्र सांगितल्याप्रमाणे देवाचा कोप आमच्यावर होईल, आणि अशी दशा आमची होऊ नये. म्हणून परमेश्वर आजही तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करत आहे. आणि म्हणून देवा करून तुम्हा सर्वांना देवाच्या क्रोधापासून, देवाच्या कोपापासून मुक्त करून ख्रिस्ताजवळ विनंती करतो. देवाच्या क्रोधापासून पळायचं आहे. तुम्हाला पळावंसं असं वाटतं
प्रभू येशू ख्रिस्ताचा धावत आहे. तो अगदी जवळ आहे, तो अगदी हाताजवळ आहे. आज जगाची परिस्थिती जर आपण पाहिली तर हे जग हे नाशाकडे हे चाललेलं आहे. पुष्कळ ठिकाणी, पुष्कळ घरांमध्ये, पुष्कळ गावामध्ये, देशामध्ये सर्वत्र अशांतता आहे. सुख, शांती, समाधान हे कोणाकडेच नाही. जगातलं सुख मिळवण्यासाठी लोक सैरावैरा ते धावत आहे. पण सर्व सुखाचा साठा, सुखाचं सागर हे फक्त जिवंत परमेश्वराजवळ आहे. आणि म्हणून दैवा करो आणि ह्या त्याच्या वचनाच्याद्वारे तुम्हा सर्वांचं तो सहाय्य करो. प्रभूला गौरव असो, त्याची स्तुती असो.